बॉल आलाय सामन्याला होते सुरुवात अगदी दापुरे या संघाच्या कर्णधारांना विलाच्या हातामध्ये बॉल दिलाय सलामीचा गोलंदाज विलास ओ पहिला बॉल लांब राहिलाय यावेळेस वाईट घोषित केलाय अगदी वाईटच्या स्वरूपात अगदी अवंतर धाव येते आणि अवंतर धावेच्या स्वरूपात श्री गणेश झालाय अगदी खातं ओपन होत सिद्ध हर्षी अस्वली या संघाचा अगदी पहिला बॉल विलास या गोलंदाजाचा चुकीचा ठरतोय अगदी वाईट बॉल येतोय पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती फलंदाज सिद्ध हर्षी अस्वली या संघाचा भरत पुन्हा एकदा चुकीचा बॉल आलाय यावेळेस देखील बॅक टू बॅक दोन वाईट बॉल आलेत गोलंदाज विलास काहीशा दिशा भरकटताना पाहायला मिळतोय दोन बॉल फेकी केले आतापर्यंत दोनही चुकीचे फेकी केलेत अगदी दोन अवांतर धावा देताना पाहायला मिळतोय यस पाहू शकाल पुढील चेंडू आपण ओ पुन्हा एकदा चुकी आणि चुकीला माफी नाही यावेळेस बाईच्या स्वरूपात छोटी धाव काढली जाते आहे अजून पंचाने निर्णय कळवला नाही अगदी चेक करतील पंच यस पंचाने वाईट घोषित केलाय यावेळेस देखील वाईट प्लस एक येते म्हणजेच दोन धावा आतापर्यंत गोलंदाज विलासनं एकही बॉल फेकला नाही आणि 4 धावा खर्च केल्या आहेत पुन्हा एकदा गोलंदाज चेंज झालाय गोलंदाजी स्ट्राईकवर आपण पाहू शकाल समाधान अगदी पॉवर प्लेची पहिली ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी स्ट्राईकवर सज्ज होतो आहे समाधान यावेळेस पहिला बॉल चांगला राहिला यावेळेस अंगावर जाऊन आदळलं होतं एक बाईच्या स्वरूपात काढली जाते सिंगल धाव या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय अगदी या ओव्हर मधला पहिला चेंडू आलाय अगदी आपण पाहू शकाल समाधान यावेळेस चांगला चेंडू राहिलाय बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव काढली जाते येणारा पुढील चेंडू अगदी या ओव्हरचा दुसरा चेंडू येतो आहे पाहू शकाल भरत यावेळेस उडवायचा होता यश यावेळेस डॉट आलाय इथे भरत देखील बीट झालाय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज समाधान आपण पाहू शकाल यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय अगदी टप्पा मात्र योग्य टप्प्यावर पैकी करताना पाहायला मिळतोय यावेळेस मात्र गोलंदाज सामा मात्र हुशार ठरताना पाहायला मिळतोय सध्या तरी चतुर गोलंदाजी स्ट्राईकवर यावेळेस समोरच्या दिशेने ठोकलाय अगदी फिल्डर आहे त्या दिशेला अडला जातोय का यावेळेस मात्र चौकार येतोय रोशन होता त्या दिशेला परंतु 4 धावा अडवू शकला नाही यावेळेस मात्र 4 धावा येत आहे यावेळेस मात्र स्टेट अगदी समोरच्या दिशेनं फटका खेळला होता यावेळेस मात्र रोशन अडवण्यासाठी धावत आला परंतु 4 धावा मात्र रोखू शकणार नाही या 4 धावेच्या मदतीने 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पुढील चेंडू यावेळेस कमालीचा फटका आहे अगदी फटका फसलाय झलकारी विलास आणि बॉल चालाय सीमारेखा पार यावेळेस आलाय षटकार ओ यावेळेस चुकी आणि चुकीला माफी नाही यावेळेस विलासचा दिवस खराब राहिलाय अगदी 4 बॉल मगाशी फेकले ते खराब फेकले आणि इथे झेल सोडल्या मैदानाच्या आतमध्ये पहिली झेल होती फलंदाज भरत विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याची झेल सुटली आता मात्र ही झेल महागडी ठरू शकते फलंदाज भरत यस दापुरे या संघाला महागडा ठरू शकतोय येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल भरत व यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने खेळला यावेळेस थोडीशी मिसफळ पाहायला मिळते रोशन आहे अडला जाते तर पुरा 2 धावेचा कॉल आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट या 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 17 याकडेवरती जाऊन पोहोचलाय येणारा अंतिम चेंडू अगदी पॉवर प्लेचा अंतिम चेंडू आपण पाहू शकाल गोलंदाजी स्ट्राईकवर असावा एक मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे आपण पाहू शकाल फलंदाज सध्या तरी भरत चांगले धावा काढताना पाहायला मिळतोय 4 बॉल मध्ये भरत
4 बॉल मध्ये 12 धावा बनवले. यावेळेस देखील गॅप आहे. हा बॉल चालाय वर भाऊ सीमा रेखा पार. यावेळेस देखील आलाय चौकार. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी झेल सोडली होती या फलंदाजाची आणि आता महागडा ठरू शकतो आहे. यावेळेस शेवटच्या बॉलवर चौकार ठोकलाय. एक ओव्हर मध्ये जोडल्यात 21 धावा. इथे सिद्धहर्ष अस्वली या संघानं 6 बॉल चा खेळ झाला आतापर्यंत. 21 धावा जोडल्यात. हो चला चला जवळचे दोन्ही संघ आहे परंतु भरपूर वेळ घेत आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. आजच्या दिवसामधील वेळ चालणार नाही. आज मात्र सामने फटाफट आवरायचे आहेत. चला चला सामन्याला सुरुवात होते. अगदी दुसरा गोलंदाज आपण पाहू शकाल रोशन. पाहू शकाल दुसरा गोलंदाज आपण पाहू शकाल रोशन. पहिला गोलंदाज समा मागणं ठरला. 21 धावा खर्च केल्यात. येस पाहू शकाल पहिला चेंडू येतो. यावेळेस पायावर आदळलाय बॉल. अगदी 38 सर्कल मध्ये थोडीशी मिडफिल्ड यस परंतु एकच धाव काढली जाते बायच्या स्वरूपात. एक सिंगल धाव. अगदी पहिला चेंडू गोलंदाज रोशनचा चांगला राहिला होता परंतु यावेळेस एक सिंगल धाव बायच्या स्वरूपात काढली जाते. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल अस्वली या संघाचा सलामीचा फलंदाज. अगदी विस्फोटक पारी खेळणारा फलंदाज भरत. 5 बॉल मध्ये आतापर्यंत बनवल्यात वैयक्तिक 16 धावा आणि भरत साठी येतोय पुढील चेंडू. ओ यावेळेस लांब लांभ लांब खूप लांब यावेळेस येतोय चुकीचा बॉल. यावेळेस मात्र अवंतर एक धाव जोडली जात्या. यावेळेस मात्र गोलंदाज रोशन थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होता परंतु यावेळेस थोडासा असफल ठरलाय. यावेळेस चुकीचा बॉल येतोय. या ओव्हर मधला अगदी दुसरा चेंडू येतोय. ओ यावेळेस मात्र चांगला टप्पा शोधला. यावेळेस डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रोशन. यावेळेस मात्र भरतला देखील बीट केलाय. अगदी डॉट बॉल येतोय. चला शिंदे पळसा विपक्ष संघ सामुंडी खाडेजवाडी दोन्ही संघांना वॉर्मअप करायचं. यानंतरचा होणारा सामना तयार राहायचा आहे. यस पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. फटका चांगला आहे. ग्राउंड फटका फिल्डर आहे त्या दिशेला आणला जाते. उचलून फेकल तात्पुरता 2 धावेचा कॉल आणि 2 धावा झालेत कंप्लीट. यस इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये मैदानाच्या आतमध्ये चांगले धावताना पाहायला मिळत आहे. दोन्ही फलंदाज अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. गोलंदाज रोशन या बॉलवर 2 धावा काढल्या जात आहे. अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक आहे. आपण पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती भरत. इथे पुढील चेंडू पाहू शकाल. यावेळेस थोडंसं आपटलं होतं. यावेळेस मात्र कमालीचा बॉल राहिला. यावेळेस डॉट बॉल आलाय. यावेळेस शॉर्ट पिच डिले बरी फेकी केली. पंच सामना थांबवायचा आहे 5 मिनिट 2 मिनिट. कॅमेऱ्यात बॅटरी सेटअप करायची.
चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. येणारे 2 चेंडू शिल्लक आणि इथून गोलंदाज रोशन 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च करून बसलाय. येस आपण पाहू शकाल गोलंदाज रोशन सध्या तरी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस शॉक बॉल होता परंतु विकेट किपर बीट झाला. यावेळेस डायरेक्ट हिटची संधी परंतु यावेळेस देखील एक सिंगल धाव काढली जाते. एका सिंगल धावेवर थांबावं लागेल. यस अगदी या ओव्हरचा येतोय अंतिम चेंडू. गोलंदाज रोशन पाहू शकाल दापूर या संघाचा दुसराच गोलंदाज सध्या तरी चांगला गोलंदाज ठरताना पाहायला मिळतोय दापूर या संघासाठी. पुढील चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. ऑफ साईडच्या दिशेने फिल्डर आहे. 1-2 बॉल फील्ड बॉल चाललाय सीमा रेखा पार. यावेळेस मात्र फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघून गेला. सीमा रेखा पार यावेळेस आलाय चौकार. यावेळेस 4 धावा येत आहे. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा आणि या 2 ओव्हर नंतर धावा जोडल्या आहेत 30. यस अगदी 30 धावा जोडल्या 2 ओव्हर मध्ये. ऐतिहासिक हर्ष असुली या संघानं आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 30 धावा जोडल्यात. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज अगदी सलामीचे फलंदाज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. अजूनही कोणतीही विकेट न गमावता दोन्ही फलंदाज कमालीची फटकेबाजी करताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र 9 बॉल मध्ये भरत 19 धावावर खेळतोय. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी भरतची झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटली होती. अगदी महागडी ठरू शकते संघासाठी. यस यावेळेस चला स्पीडअप घ्यायचं. एवढा वेळ विचार करायचा नाहीये. यस आपण पाहू शकाल पुन्हा एकदा दुसरा रोशन गोलंदाजी स्ट्राईकवर. तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी यावेळेस पहिला बॉल वेगानं फेकी केला. यावेळेस मात्र 122 प्रति घंटा किलोमीटरचा वेग पाहायला मिळाला. यावेळेस गोलंदाज रोशन आपण पाहू शकाल पहिला बॉल कमालीचा बॉल फेकी केलाय. पहिला डॉट येतोय. अगदी रोशनच्या नावावर पहिलं झाड लावावं लागेल. ग्रीन डॉट अगदी पहिला चेंडू आलाय. आता मात्र दिशा बिरकडला मागच्या दिशेने विकेट किपर बीट. दुसराही बीट. यावेळेस बॉल झाला सीमा रेखा पार. यावेळेस आलाय चौकार. येस वाईड प्लस 4 अशा 5 धावा जोडल्या जातील. यावेळेस मात्र चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. चुकीच्या मोबदल्यात 5 धावा जोडल्या जात आहे. यावेळेस विकेट किपर बीट झाला होता. त्यात देखील दुसराही फिल्डर बीट झाला आणि 4 धावा जोडल्या आहेत. अगदी 5 धावा येत आहे. वाईड प्लस 4 म्हणजेच 5 धावा. यावेळेस चुकी पाहायला मिळते विकेट किपर करणं. चला ना स्पीडअप घ्या स्पीडअप घ्या. पाहू शकाल पुढील चेंडू आपण पाहू शकाल रोशन फुलर यांचा चेंडू होता. स्टेट हाऊस समोरच्या दिशेने फिल्डर विलास आहे. यावेळी चांगली फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळाली. 2 धावा
काढल्या आहेत. यस, 2 धावा मात्र रोखू शकणार नाही यावेळेस. 2 धावा काढल्या जातात या बॉलवर. अगदी रोशन चांगली गोलंदाजी करतोय, परंतु मागच्या बॉलवर विकेट किपरनं चुकी केली होती. अगदी येणारा पुढील चेंडू आपण बघू शकाल. विस्फोटक फलंदाज भरत अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस फटका चांगला आहे, फटका फसलाय. उंची भरपूर, अंतर कमी, परंतु नो झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. यावेळेस वनभाऊ सारे तू घे मागे, तू घे मागे, त्याडच झाला बेकार. यावेळेस पुन्हा एकदा चोटी धाव काढण्याच्या नादात चुकीचा कॉल ठरतोय. यावेळेस रेड सिग्नल आलाय. 2+ विकेट. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. ते पहिला झटका, पहिला हदरा बसतोय सिद्ध हर्ष असवली या संघाला. चुकीचा कॉल ठरला जातोय. अगदी आपण बघू शकाल बावडो हा फलंदाज चुकीच्या कॉल मध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. यावेळेस मात्र सलामीचा फलंदाज बावडू होतोय बाद. अगदी पहिला झटका आणि पहिला हदरा बसलाय सिद्ध हर्ष असवली या संघाला. यावेळेस मात्र संघासाठी पहिली सफलता आली या बावडूच्या स्वरूपात. डाऊनचा फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बाळा. अजूनही येणारे 3 चेंडू गोलंदाज रोशन आपण पाहू शकाल. 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च करून बसलाय. वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे, परंतु त्या वेगाचा पूर्णपणे वापर आतापर्यंत दिसला नाही. अगदी पुढील चेंडू आपण पाहू शकाल. गोलंदाज रोशन आपटला. यावेळेस पुन्हा एकदा जेल फसलाय. त्या दिशेला विलास आहे. 1-2 बाउस फील्ड केला जातोय. तर 2 धावेचा कॉल झालाय आणि 2 धावा झाल्या आहेत कंप्लीट. अगदी 2-2 धावेनं मात्र धावफलक आपण पाहू शकाल जाऊन पोहोचलोय. संघाचं स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती. एका विकेटच्या मोबदल्यात 41 धावा जोडल्यात. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज रोशन पाहू शकाल गोलंदाजी स्ट्राईकवर. फुलंदाजांचा चेंडू यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने कटवला. फिल्डर आहे त्या दिशेला. अगदी वडबाउस फील्ड केला जातोय. 2 धावेचा कॉल झाला याही वेळेस. ओ खूप उचळी घेताना पाहायला मिळतोय बॉल. यावेळेस पंचांना चुकीचा बॉल घोषित केलाय, बूमर बॉल, परंतु रोशननं 3ऱ्या पंचासाठी अपील केल्या. यस, प्लेयर रिव्ह्यू फील्ड करून गोलंदाजाकडून येते. पंचांना नो घोषित केलाय, परंतु इथे 3ऱ्या पंचाकडे मागताना पाहतोय आपण रोशन. यस, ऑन फील्ड डिसिजन. यावेळेस अंपायर नो बॉल. यस, यावेळेस चुकीचा कॉल केलाय रोशन. एक रिव्ह्यू गमावलाय. एक मात्र रिव्ह्यू शिल्लक दापुरे या संघाला. यावेळेस फ्री हिटची सुवर्ण संधी मिळते. फलंदाज बाळा फ्री हिटची सुवर्ण संधी यावेळेस बॅटची कडा घेऊन बॉल मागच्या दिशेला चाललाय. अगदी एक सिंगल धाव काढली जाते आणि एका सिंगल धावेवर थांबावं लागेल. या सिंगल धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. येणारा एक मात्र शेवटचा चेंडू या गोलंदाजाचा आपण पाहू शकाल. गोलंदाज रोशन 5 बॉल मध्ये 15 धावा खर्च करून बसला. येणारा शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल. भरत स्ट्राईक रेट होत्या, चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. अगदी भरतच्या बॅट मधून आतापर्यंत 12 बॉल मध्ये 23 धावा निघाल्यात. कमालीची फटकेबाजी सध्या तरी या सिद्ध हर्ष आसवडी या संघाचा सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय भरत. याचा पाहू शकाल अगदी अंतिम चेंडू आहे. गोलंदाज रोशन फुलरलेनचा चेंडू, झेलची संधी. यावेळेस विकेट किपर बीट झालाय. डायरेक्ट हिटची संधी देखील होती, परंतु यावेळेस पंचाच्या इशाराला षटक समाप्तीचा एक सिंगल धाव काढली जाते. मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. अजूनही येणारे 6 चेंडू, अगदी 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. फलंदाजाकडून मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. तंबू मधून काहीसा संदेश देखील पाठवला जातो आहे. आता इथून 6 बॉल चा खेळ शिल्लक राहिलाय ना. आता इथून कशा प्रकारची फटकेबाजी करेल फलंदाज भरत सोबत बाळा. अगदी शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक, कुतवा कुतवीचं षटक, फटका फटकीचं षटक, दोदा दोदाईची वर. कोणाच्या खांद्यावर जिम्मेदारी असेल 6 चेंडू हाताळण्यासाठी दापुरे हा संघाचा कर्णधार कोणाच्या हातामध्ये बॉल देतोय. अगदी हाणामारीचं षटक आहे.
पाहू शकाल पुन्हा एकदा विलास. ओ पहिला बॉल यावेळेस पहिला झेल फसला. यावेळेस कृष्ण येतोय झेल खाली. यावेळेस पुन्हा एकदा कृष्णाकडून चुकी पाहायला मिळते आहे. यावेळेस देखील झेल सुटला जातोय मैदानात. इथे पुन्हा एकदा भरतला जीवदान मिळालाय. अगदी 2 वेळा या भरतला जीवदान मिळालंय. यावेळेस देखील 2 धावा काढल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याच दिशेला मागच्या टायमाला विलास होता, याच टायमाला कृष्णा. अगदी दोन्ही फिल्डरनं झेल सोडले आहेत. पुढील चेंडू आपण पाहू शकाल भरत. ओ यावेळेस डॉट बॉल येतोय. अगदी स्विंग गोलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज विलास आपण पाहू शकाल यावेळेस मात्र डॉट बॉल पैकी केलाय. जसं आपण पाहू शकाल अगदी गोलंदाज विलास कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पुढील चेंडू आपण पाहू शकाल. यावेळेस झेल फसला. स्वतः गोलंदाज विलास झेल खाली. यावेळेस चांगली झेल टिपल्या 38 सर्कल मध्ये. यावेळेस फलंदाज भरत होतोय बाद. यावेळेस फलंदाज भरत येतोय परत. यावेळेस गोलंदाज विलास आपण पाहू शकाल स्वतःच्या गोलंदाजी चत्रो मध्ये स्वतः गोलंदाज झेल खाली सज्ज झाला. अगदी कमालीची झेल टिपताना पाहायला मिळाला विलास. अगदी येणारे 2 चेंडू आपण पाहू शकाल. 2 चेंडू मारण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे संतोष. चला 2 चेंडूंचा खेळ राहिलाय. शिंदे पळसा विपक्ष संघ सामुंडी खाड्याचीवाडी. दोन्ही संघानं तयारी ठेवायच्या नाणेफेकीसाठी. यस गोलंदाज विलास आपण पाहू शकाल. येणारा पुढील चेंडू नवीन फलंदाज सध्या तरी स्ट्राईक एंड वरती संतोष. यावेळेस आल्या चांगला बॉल खेळणं सोपं नसतं. यावेळेस डॉट बॉल आलाय नवीन फलंदाजाला. अगदी टप्पा मात्र परखणं जेस करणं सोपं नसतं. यावेळेस आल्या मोठा शॉट खेळण्याच्या नादात डॉट बॉल आलाय. येणारा एक मात्र अंतिम चेंडू पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय सामुंडीची खाड्याची वाडी विपक्ष संघ शिंदे पळसा. या दोन्ही संघाचा कर्णधार लवकर समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. अगदी शिंदे पळसा याच ठिकाणी उपस्थित आहे. सामुंडी संघ लवकर या. शेवटचा चेंडू यावेळेस एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न फार धोकाट उठवला. मग काय विकेट येते. यस पंचांचा रेड सिग्नल. यावेळेस कोणतेही धाव नाही. धाव बाद होतो फलंदाज बाळा. आता इथून 4 ओव्हर मध्ये बनवल्या आहेत सिद्धार्थ आसोले या संघाने 48 धावा. 49 टू विन. महाकाल 11 दापुरे या संघाला 49 धावांचं आव्हान ठेवलंय सिद्धार्थ आसोले या संघानं. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. अगदी शिंदे पळसा विपक्ष संघ सामुंडी खाड्याची वाडी. चला चला दोन्ही संघाने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांना दाखल व्हायचं आहे. अगदी यानंतरचा होणारा आपण सामना पाहू शकाल. शिंदे पळसा विपक्ष संघ सामुंडी खाड्याची वाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जातो. यानंतरचा होणारा सामना त्या नाणेफेकीचा कॉल जाऊन आदळलाय पळसे या संघाकडे. आता इथून मात्र थोडस डिस्कस करून ते आपला निर्णय कळवला जाईल. शिंदे पळसानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि बॉलिंगची ऍक्शन तिकडून येते. यस मला वाटतंय यस फील्डचा निर्णय घेतलाय शिंदे पळसा या संघानं.
चला दोन सलामीचा फलंदाज. चला सामन्याला सुरुवात करायची. दापुरे संघ 12 प्लेयर रोशन झालाय दाखल आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. दापुरे या संघानं कृष्णा सोबत विलास. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे थोडासा. चोवीस बॉल मध्ये बनवायच्या 49 धावा. गोलंदाजी स्ट्राईक वर आपण गोलंदाज पाहू शकाल. भावडू पंचाने निर्णय त्यांना आधीच सांगून द्यायचा काय असेल तो. चला चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. यस पंचांचा ग्रीन सिग्नल आला. इथे सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक एंड होती आपण पाहू शकाल. डावखोरे हाताचा फलंदाज विलास. सलामीचा गोलंदाज आपण पाहू शकाल सिद्ध हर्ष अस्वली या संघाचा भावडू. यस या सामन्यामधील सेकंड इनिंगचा पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज भावडू. अगदी या संघाच्या कर्णधारांना भावडूच्या हातामध्ये बॉल दिलाय म्हणालाय मला 4-5 विकेट काढून दे. अगदी सलामीचा फलंदाज विलास सध्या तर स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज भावडू आपण पाहू शकाल पॉवर प्लेची षटक हाताळताना पाहायला मिळतोय. अगदी येतोय पहिला चेंडू यावेळेस. पहिला चेंडू येतोय यावेळेस पुलर लेनचा चेंडू. यावेळेस फटका फसला जेलखाली क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र पहिली जेल सुटली जाते मैदानाच्या मध्ये. इथे पहिला जीवदान मिळाला इथे विलासला. यस एक सिंगल धाव काढली जात्या आणि या सिंगल का धावेच्या मदतीने श्री गणेश झालाय. अगदी संघाचा खात ओपन होतोय इथे दापुरे या संघाचा. परंतु पुलर लेनचा चेंडू होता आणि यावेळेस जेल सुटले आणि दोन्ही संघांना सूचना असेल की बाहेरून कोणीही आवाज द्यायचा नाही अन्यथा 2 रनाची पेनल्टी असेल. दोन्ही संघांना सूचना. यस मधल्या मध्ये काय निर्णय असेल तो दिला जाईल. बॅटर प्लेयर आणि अंपायर बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही बाकीच्या दोन्ही संघाच्या बाकीच्या प्लेयरने. यस पुढील चेंडू येतोय गोलंदाज भावडू. हो यावेळेस वॉक बॉल होता खोदून काढायचा होता. यावेळेस डॉट बॉल घोषित केलाय. यावेळेस कृष्णा बीट झाला. यावेळेस डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. अगदी दुसराच गोलंदाज आहे. यस पुढील चेंडू आपण पाहू शकाल कृष्णासाठी येतो. यावेळेस देखील फटका बसला. जेलची संधी आहे. यावेळेस जेल टिपले जाते मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरनं मात्र कमालीची जेल टिपले. यावेळेस सलामीचा फलंदाज बाद होतोय कृष्णा. यावेळेस पहिला झटका पहिला हादरा बसतोय या महाकाली 11 दापुऱ्या या संघाला कृष्णाच्या स्वरूपात. अगदी पहिला चेंडू डॉट खेळला होता. त्यानंतर थोडंसं प्रेशर आणि प्रेशर मध्ये शॉट मारण्याच्या नात्यात यावेळेस विकेट गमावी लागल्या. यस यावेळेस कृष्णा होतोय बाद. कमालीची जेल विकेट किपरनं मैदानाच्या आतमध्ये जोडले. येणारे 3 चेंडू अजूनही पॉवर प्लेचे शिल्लक आहे. गोलंदाज भावडू आपण पाहू शकाल.
पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समाधान. अगदी दोन्ही फलंदाज डावखुरी हाताची यावेळेस क्रॉस द बॅट आडवा फटका गॅप आहे त्या दिशेला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा बॉल अडेल का? हा बॉल निघून जातोय सीमा रे कपार. यावेळेस आल्या आल्या ठोकलाय चौकार. फलंदाज समा अगदी पहिला चेंडू खेळता होता आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. येणारे अजूनही पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहू शकाल स्ट्राईक एवढती सामा सध्या तरी चांगली फटकेबाजी. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. यस येणारा पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक आहे परंतु झेल फसला. यावेळेस वन बाउन्स फील्ड केला जातोय तर पूर्व 2 धावेचा कॉल झालाय. सक्ष 2 धावा काढल्या जात आहे. बॅकअप पॉइंटला 3 फिल्डर होत्या. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. यावेळेस 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. येणारा एक मात्र अंतिम चेंडू शिल्लक. अगदी पॉवर प्लेचा देखील अंतिम चेंडू. पाहू शकाल अंतिम चेंडू आहे. स्ट्राईक वरती फलंदाज समा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे सध्या तरी. यावेळेस यॉक यॉक बॉल फेकी केला होता. यावेळेस बायच्या स्वरूपात एक चोरटी धाव काढली जाते. एका धावेने मात्र धाव फलक आपण पाहू शकाल 8 ही आकडेवरती जाऊन पोहोचलाय. एका विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत जोडल्यात दापोरी या संघाने 8 धावा. आता इथून तडे 8 मर्यादा समाप्त झाल्या. सर्कल मर्यादा समाप्त. आता इथून समीकरण येऊन पोहोचलंय 18 बॉल 41 धावा. आता इथून या दोन्ही फलंदाजाला मात्र फटकेबाजी चांगली करणं गरजेचं. अगदी दोन्ही फलंदाज आपण पाहू शकाल डावखुऱ्या हाताचे. गोलंदाजी स्ट्राईकवर आपण गोलंदाज पाहू शकाल. बाळाचा येतोय पहिला चेंडू. फुलांचा चेंडू चांगला फटका. यावेळेस बॉल चाललाय सीमा रेखा पार. 1-2 बाउन्स. यावेळेस पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. कमालीची फटकेबाजी अगदी मागच्या दिशेला समा करताना पाहायला मिळतोय. अगदी 2 चौकार त्याच दिशेला ठोकलेत. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहायला विसरू नका. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता आणि यावेळेस मागच्या दिशेला कमालीचा स्ट्रोक. आता मात्र त्या दिशेला फिल्डर उभा केला जातो. यस येणारा पुढील चेंडू आपण बघू शकाल. बाळा यावेळेस बीट केलाय. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस स्लो प्लीज डिलेव्हरी. यावेळेस समाला देखील बीट केलाय. यावेळेस डॉट बॉल येतो आहे. कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. यस रोहितचा पुढील चेंडू. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेस एक सिंगल धाव काढली जाते मैदानाच्या मध्ये. एक सिंगल धावने धाव फलक अगदी जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू अजूनही या गोलंदाजीची शिल्लक आपण पाहू शकाल. या 3 चेंडू मध्ये 2 एक मोठे फटके खेळावे लागतील. येस पुढील चेंडू आपण पाहू शकाल. गोलंदाज रोहित यावेळेस मात्र चांगला फटका खेळाय. फिल्डर आहे त्या दिशेला. अगदी धावतोय उचलून फेकेल. तात्पुरता दूध धावेचा कॉल होईल का परंतु नाही थांबवलं जात आहे. हे आता मात्र पळाले येत. अगदी दुसऱ्या धावेसाठी पळताय. यावेळेस 2 धावा झाल्यात कंप्लीट. तिसरीचा कॉल. यावेळेस धोक्याची घंटा परंतु पोहोचलाय. ओ अगदी बघता बघता मात्र 3 धावा काढल्या जात आहे. ज्या ठिकाणी एक सिंगल धाव होती त्या ठिकाणी 3 धावा काढल्या जाते. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज चांगले धावताना पाहायला मिळते. समासोबत विलास.
अगदी येणारे दोन चेंडू शिल्लक आहे या गोलंदाजाचे. या दोन चेंडूवर अगदी दोन मोठे फटके खेळण्याचं गरजेचं सध्या तरी दापूर या संघाला. अगदी दोन अंतिम चेंडू पाहू शकाल. समाच्या बॅटमधून सध्या तरी चांगल्या धावा येत आहे. फुलारले यांचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस उडवला, बेकार घुमावलाय तो यावेळेस आलाय पारीचा पहिला षटकार. समाच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाले. यावेळेस मोमेंटला षटकार ठोकलाय. यस, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. येणारा अंतिम चेंडू आपण पाहू शकाल या गोलंदाजाचा. चला दुसरा बॉल घ्यायचा, स्पीडअप घ्यायचा, टाइम नाही या. चाल, येणारा शेवटचा अंतिम चेंडू. चला चला पटपण आवरा आवरा. आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ झालाय. 22 धावा जोडल्या. देणारा शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फटका, चांगला गॅप मोठा आहे. यावेळेस बॉल चालाय 1 सीमारेखा पार. याही वेळेस आलाय चौकार. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस समाच्या बॅट मधून 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. यावेळेस पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. माधव लोटा बंडी लेके चला पाणी लेके मैदान के अंदर. यस, यावेळेस 2 ओव्हर मध्ये बनवल्यात 26 धावा. आता इथून समीकरण 12 बॉल 23 धावांचं समीकरण येऊन पोहोचलंय. आता इथून कशा प्रकारची गोलंदाजी राहील सध्या तरी सिद्धार्थ शासोली संघाची. चला चला सामन्याला सुरुवात करायच्या. अगदी हा तिसरा गोलंदाज आपण पाहू शकाल भाऊ. यस, या वेळेस तिसरा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी स्ट्राईक वर सज्ज होतोय भाऊ. यस, विलास आपण पाहू शकाल. डावखोरी हाताचा फलंदाज यावेळेस चुकीचा बॉल राहिला. यावेळेस सोडलाय. यावेळेस एक अवंतर धाव येते. पहिला चेंडू फेकला. पहिला चेंडू खराबपैकी केलाय. यावेळेस मात्र अवंतर धाव खर्च करताना पाहायला मिळतोय सध्या तरी गोलंदाजा भाऊ. अगदी पहिला चेंडू खराबपैकी केलाय. येणारा अजूनही पहिला चेंडू आहे. गोलंदाज सिद्धार्थ शासोली या संघाचा तिसरा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईड बॉल येतोय. यस, यावेळेस कमालीचे पंचगिरी करताना पाहायला मिळत आहे आकाश वारगडे. यावेळेस 2 बॅक टू बॅक चुकीचे बॉल फेकी करताना पाहायला मिळाले गोलंदाज भाऊ. अगदी सध्या तरी दिशा भरकटताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. 2 बॉल फेकी केले आतापर्यंत, 2ही मात्र खराब. यस, पुढील चेंडू हो, अरे बेकार लांब लांब यार. यावेळेस आलाय नो बॉल. बूमर बॉल घोषित केला. यावेळेस पंचांना मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी. फलंदाज विलास अगदी लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि फ्री हिट पुन्हा एकदा नो बॉल टाकला तर गोलंदाज बाद केला जाईल. अगदी 3 बॉल फेकले या गोलंदाजानं भावना 3ही खराब राहिलेत. त्याच्यामुळं दुसरा गोलंदाजी स्ट्राईकवर सज्ज होतो आहे. रोशन आणि फ्री हिट कंटिन्यू असतील. यावेळेस विलास साठी फ्री हिटची मात्र सुवर्ण संधी आहे. यस, यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल विलास. फ्री हिटची सुवर्ण संधी. यावेळेस फटका फसला परंतु फ्री हिट आहे आणि यावेळेस एक सिंगल धाव काढली जाते आहे. यस, एका सिंगल धाब्याने हा फलक पुढे ढकलत जात आहे. अगदी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
अगदी आता असा कुठेतरी पहिला बॉल चांगला राहिलाय. गोलंदाज रोशन आपण पाहू शकाल. येणारे 5 चेंडू आहेत. स्ट्राईक एंड वरती आता पोहोचलाय. स्ट्राईक रोटेट झाले समा. अगदी समाच्या बॅट मधून चांगल्या दाबा येतोय. समाच्या बॅटीला बॉल सारखा झोंबतोय. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू. यावेळेस गॅप आहे. बॉल चाललाय वन बाउ सीमा रेखा पार. याही वेळेस आलाय समाच्या बॅट मधून चौकार. कमालीची फटकेबाजी. अगदी एकमेव फलंदाज समा संघासाठी लढताना धडपडताना पाहायला मिळतोय. समा यावेळेस मात्र चौकार ठोकलाय. अगदी फुलर लेनचा चेंडू होता आणि लो फुलटॉ चेंडूवर मात्र फलंदाज मिस करू शकणार नाहीये. यावेळेस 4 धावा येत आहे फलंदाज समाच्या बॅट मधून. येस पुढील चेंडू आपण पाहू शकाल. समाच्या बॅट मधून सध्या तरी चांगल्या धावा येत आहे. 9 बॉल मध्ये बनवल्यात वैयक्तिक 25 धावा. येणारा पुढील चेंडू समासाठी यावेळेस आपटला. याने आपटला तसाच उडवला बेकार. यावेळेस आलाय समाच्या बॅट मधून सिक्सर. कमालीचा स्ट्रोक. येस समाच्या बॅट मधून सिक्सर आलाय. समाने जर लगातार 3 षटका ठोकले तर रोशन कडून 501 रुपयाचं पारितोषिक लाभलाय. यस एक आलाय. अजूनही 2 आले तर त्यांचा टीमचा गोलंदाज रोशन 501 रुपयाचं पारितोषिक समासाठी लाभलाय. येणारा पुढील चेंडू आपण पाहू शकाल. समाधान स्ट्राईक एंड वरती चांगल्या धावा करतोय. यावेळेस ग्राउंड फटका सजवला. यावेळेस एक सिंगल धाव काढली जाते आणि एक सिंगल धावाने स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतोय फलंदाज समा. अगदी विलासला स्ट्राईक एंड वरती आणून ठेवलाय. आता इथून समीकरण येऊन पोहोचलंय. 8 बॉल मध्ये वाढवायचे आहेत 8 धावा. आता इथून मात्र समीकरण सोपं. यस पुढील चेंडू आपण पाहू शकाल. विलास यावेळेस फटका फसला. जेल खाली स्वतः यष्टी रक्षक कीपर जेल टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतोय बाद. विलास दुसरा झटका दुसरा हादरा महाकाल 11 दापुरे या संघाला बसताना पाहायला मिळतोय. विलासचा मात्र आजचा दिवस खराब राहिलाय. सामुंडी खाड्याची वाडी विपक्षात संघ शिंदे पळशा. अगदी 11 प्लेयर तयारी ठेवायच्या. यानंतरचा होणारा सामना फक्त आणि फक्त 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. आणि शिंदे पळसा विपक्ष संघ सामुंडी खाडेचवाडी दोन्ही संघ समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. टॉस झालाय पण फील्ड 7 बॉल मध्ये बनवायचे 8 धाबा. आता इथून येणारा शेवटचा चेंडू गोलंदाज रोशन आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानात ज्यामध्ये दाखल झालाय राज. अगदी नवीन फलंदाज आहे. पहिल्या आल्या चेंडू मारणं सोपं नाही. या वेळेस आल्या फटका फसलाय पुन्हा एकदा. जेलखाली स्वतः विकेट किपर करतोय चुकी. यस यावेळेस चुकीला माफी नाही. यावेळेस षटक समापलाय. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8 धाबा. दोन्ही संघाचा टेंगे टेंगे यावेळेस पाहायला मिळतोय. चला अंतिम 6 चेंडू आणि बनवायच्या 8 धाबा. आता इथून फलंदाज समा 11 बॉल मध्ये वैयक्तिक 32 धावा बनवल्यात या फलंदाजाने. एकमेव फलंदाज एकटा लढतोय एकटा धडपडतोय संघासाठी. पहिला चेंडू इथे वाईट आलाय. यस गोलंदाज
6 बॉल बनवायच्या 7 धावा. पुढील चेंडू आपण पाहू शकाल यावेळेस उडवलाय. यावेळेस बॉल चाललाय सीमारेखेकडे. यावेळेस 6 धावेसाठी. आता इथून सामना बरबरीत सुटलाय. यस 5 बॉल मध्ये बनवायचे 1 सिंगल धाव. यावेळेस समाधान ओ कमालीचा स्ट्रोक. अगदी षटकारानं सामना फिनिश करण्याचा दम ठेवणारा फलंदाज समा डावखुरे हाताचा फलंदाज. 12 बॉल मध्ये बनवल्यात एकट्यानं वैयक्तिक 38 अगदी येणारा. पुढील बॉल यावेळेस देखील खोदलाय. यावेळेस झेल फसलाय. झेल सुटलाय. सामना जिंकलाय फलंदाज समा. सामना वीर ठरलाय. यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय समाधान. इथे हार्ड लक संघ ठरलाय सिद्धार्थ शासवळी आणि विजयी संघ ठरलाय दापुरे. चला सेकंड करून घ्यायचंय मित्रांनो.